गुड मॉर्निंग ऑल. तब्येत बरी नसतानाही आम्हाला चिल सुट्टे बाहेर फिरायला जाण्याची. मग काय, संडे म्हटल्यावर बाहेर जाणं तर बनतच बाई. असं कसं संडे बाहेर जाऊन देणार. ठाण्याला जाताना प्रॉपर उतरायचं कुठे, त्याच्यामुळे ना कंडक्टर काका आमचे तिकीट काढायला पण तयार नव्हते यार. पैसे कधीचे घेऊन ठेवले. त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी सुरू होती. सुंदर नजारे आणि वळणदार रस्त्यांची मजा घेत फायनली पोहोचतो आपण ग्रँड सेंट्रल पार्क येथे ठाण्याला. तिकीट रेट्स किती आहेत हे मी स्क्रीनवर देतेच. तिकीट काढले आणि फायनली आम्ही एंटर केलं. सिनियर सिटीजनसाठी फ्रीमध्ये इलेक्ट्रिक कार्स होत्या. कोणत्या ठिकाणी कोणत्या झोनमध्ये काय काय आहे याचे संपूर्ण डिटेल्स आपल्याला दिले होते. लहान मुलांच्या खेळण्यासाठी अतिशय सुंदर सुविधा होती. वाहून खूप छान वाटलं. त्याच्यानंतर ग्रँड सेंट्रल पार्कचा संपूर्ण नकाशा इथे दिला होता. आपल्याला ज्या ठिकाणी जसं जायचं तिथे आपण मॅप पाहून जाऊ शकतो. आता हे बास्केटबॉलचा एरिया पाहून ना खूपच भारी वाटलं. मी तर कधी खेळले नाही, पण बघायला तर खूपच छान वाटतं यार. भाऊचा नंबर आला आणि तो जिंकला त्याच्यामध्ये. आणि थोडा वेळ बसल्यानंतर आपण पोहोचतो स्केटिंगच्या सेक्शनमध्ये. इकडे मस्त स्केटिंग सुरू होती मुलांची. यार काय टॅलेंट आहे आपल्या इंडियामध्ये यार. हे टॅलेंट पाहिल्यानंतर आम्ही पोहोचतो वडाच्या झाडाची ते. आणि त्या पारंब्यांना बांधलेली झोपाळी पाहून मला गावची आठवण आली. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे लाईव्ह म्युझिक आणि लेक व्ह्यू. मी पण थोडासा चान्स मारला. ग्रेट फिलिंग इट वॉज. भारी वाटलं. लेक व्ह्यू पाहून डोळ्यांची पारणं फिटली. इतका सुंदर आणि मनमोहक नजारा होता. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम हजारोंच्या संख्येने असलेलं पब्लिक आणि त्यांच्या समोर धाडसाने गायलेलं गाणं उद्या तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि हा उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. काय गोंधळ झालाय घरी जाताना.